जा गाडीत बसावा. कटाळले का? कटाळाला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही इकडे पेठला भाडं घेऊन आलेलो होतो. काही माणसं होते. तर इथून पुढं मी तुम्हाला पेठचा आणि करंजळीचं घाट दाखवणार आहे. आता रात्रीचे 7:30 वाजलेले आहे. आम्ही 5 वाजता तिकडनं निघलो होतो. 11-12 माणसं होते आणि काही त्यांचा पसारा होता. हे भाडं आपल्याला 1700 रुपयाचं भाडं लागलेलं आहे. याच्यामध्ये आपण 500चं डिझेल टाकलेलं आहे आणि आपला 110 रुपये टोल जाईल. आम थोडं पेठ गावाच्या पुढेच 1-2 किलोमीटर हा घाट आहे. सापुतारा आहे आपलं गुजरातकडून येताना. हा जो माझ्या मागचा रस्ता आहे बॅक साईडला जातो गुजरातला, हा जातो सरळ नाशिकला. नाशिक गुजरात हायवे आहे पेठ, नाशिक पेठ गुजरात. तर मित्रांनो, आता आपण घाटामध्ये उतरलेलो आहे. बघू शकता घाट तुम्ही. ओ भाई, काही वेळेस इथे एवढी ट्रॅफिक जाम होऊन जाते. 1 ते 2 तास गाडी अटकून जाते कधी कधी या घाटामध्ये. हा एक टर्न अवघड आहे मित्रांनो. इथे पूर्ण गाडी फिरवावी लागते. जागेच यू टर्न आहे. समोरची गाडी कशी होती बघा. घाट आता जवळपास संपतच आलेला आहे. घाटच्या एंड पॉइंटला आहे. एक आपल्याला युटर्न येईल, त्याच्यानंतर हा घाट संपून जाईल. आता हा होता मित्रांनो पेठचा घाट. आता इथून पुढे आपल्याला 5 ते 6 किलोमीटर करंजळी गाव लागेल. तिथून त्याचा एक घाट लागेल आपल्याला, करंजळीचा घाट. म्हणजे आपल्याला नाशिकहून येताना आपल्याला 2 घाट लागतात पेठला जायसाठी. एक घाट आहे करंजळीचा आणि दुसरा घाट आहे पेठचा. तर हा जो घाट आहे हा आहे पेठचा. आता हा लास्ट टर्न आहे आपल्याला. जवळपास इथनं घाट संपूनच जातो. थोडा यू टर्न आहे 1-2. येथे जास्त करून गाड्या खाली जातात मित्रांनो. मोठ्याल्या गाड्याला खूप त्रास होतो, कारण त्यांना जागीच टर्न घ्यावा लागतो. त्यांना एक तर पलीकडचा स्पेस असतो तो जास्त लागतो. पेठगाव हे जवळपास 10 ते 12 किलोमीटर आहे. हा आपला रात्रीचा प्रवास आहे. हा लास्ट टर्न आहे घाटचा. ओके, आता हा मित्रांनो, आता हे करंजळी गाव आहे. आता करंजळी गावामध्ये आपण एंटर झालेलो आहे. आता ह्या गावापासून 1 ते 1.5 किलोमीटर परत एक आपल्याला करंजळीचा घाट आहे. सावळ घाट पण म्हणतात त्याला.
टर्न आहे बरं का मित्रांनो. हा एक करंजळीचा घाट. घाटा देवा ना करंज. गेलं 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 चहा त्याच्या पाहिजे घाटाला पिकअप डायरेक्ट थांबूनच गेले.